बच्चूजी काय सांगाल, कर्जमाफी ही वेळेत झाली पाहिजे का? कारण बहुतेक ठिकाणी आपण पाहतोय पाऊस हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे, शेतकरी आशेवरती आहे कर्ज. आता कसं आहे लक्षात घ्या, हा थकीत कर्जदारांच्या खात्यात पैसे जाणार आहे, त्याला प्रत्यक्षात काही भेटणार नाही, बोजा कमी होणार आहे. आता फक्त काय आहे का, ज्या कर्जदाराचं थकीत कर्ज माफ झालं त्याला नवीन कर्ज भेटण्याची व्यवस्था झाली पाहिजे. म्हणजे हा वेळ जरी समोर झाला तरी त्याची व्यवस्था होऊन जाईल. ते व्यवस्था करण्याचं काम सरकारनं केलं पाहिजे. रोहित पवार सातत्यानं आंदोलन करतायत, उपोषण करतायत कर्जमाफीसाठी, मात्र कर्जमाफी वेळेत होत नाही. तुम्ही सुद्धा त्याचाच आवाज उठवण्यासाठी महायुतीमध्ये सामील झालेला. मग आता सध्या काय घडतं? सभागृहात बोललो, तुम्हाला माहित नसेल तर मी पीए कडून तुम्हाला सगळी माहिती पाठवतो. पण कर्जमुक्ती कधीपर्यंत होणार? कारण शेतकरी त्या आशेवरती आहेत. बहुतेक ठिकाणी आपण पाहतो की मुसळधार पाऊस. या तुम्ही वारंवार हा प्रश्न अभ्यासपूर्ण विचारला तर फार चांगलं होईल. पहिली गोष्ट, तरतूद झाली काय बजेटमध्ये? तर झाली. शासन निर्णय निघाला काय? तर निघाला. फक्त राहिलं काय का यादी तयार करणे आणि त्याच्या खात्यात ते पैसे टाकणे. तुम्ही काय म्हणता कर्जमुक्ती झाली का? अरे बाबा, शासन निर्णय निघाला, तरतूद झाली, फक्त वरचा एक टप्पा फक्त खाली आहे, खात्यात पैसे गेले पाहिजे. बच्चू कडूंचा सूर आता बदललाय का? कारण ही त्याच वेळेला झाली पाहिजे, यासाठी आग्रही बच्चू कडू होते. बदलू शकते, बच्चू कडूचा बदलू शकत नाही. लक्षात घ्या, आमच्या नखापासून तर केसापर्यंत शेतकरी आहे, लक्षात ठेवा. बच्चूजी, एक प्रश्न असा होत आहे, राम मंदिर असेल, टीईटी असेल, एक देशभरामध्ये मोठा घोटाळा आहे आणि एक राज्यात मोठा घोटाळा आहे. एक विद्यार्थ्यांचं नशीब हे साधारणतः पाहतो आपण धुळीला मिळालेलं आहे, तर दुसरीकडे राम भक्तांनी जे अर्पण केलं होतं दान, ते कुठेतरी चोरीला गेलं. भावनेचा खून आहे तो, आणि टीएटी परीक्षा फुटणं म्हणजे कष्टाच्या स्वप्नांचा खून समजतो. यावर कडक नियंत्रण. परीक्षा फुटणं एकतर सगळ्या खासगी कंपन्या देत आहे. TCS ने घोटाळे केले, जे टाटाची कंपनी आहे. आपण पाहतोय ऑनलाईन करण्याचा आग्रह का आहे? तुम्ही परीक्षा पण खासगी कंपन्या घेत असाल, नोकरीवर पण खासगीच कंपन्या लावत असेल, सगळे कामं खासगी करत असेल, तर मग सरकार सरकारी का ठेवतंय? ते पण खासगी करून टाका. माझं असं मत आहे का, याच्यावर दुरुस्त्या करणं आमच्या सरकारला गरजेचं आहे. स्वीकारलीच पाहिजे सरकारनं, ते स्वीकारली पण, आणि त्या पद्धतीनं कडक नियम. म्हणजे मला असं वाटतं का, आता पेपर फुटीचा झाला तर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी तरतूद करणं गरजेचं आहे. तुमच्या पक्षामध्ये सामील झालेले आहेत, तुम्ही सुद्धा शिवसेनेमध्ये तुमचा जो प्रहार संघटना होती ती सामील केलेली, सचिन राहत आलेले आहेत. नेमकं काय करते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे कुठे? प्रहार संघटना आमची आभीत आहे. आमचा राजकीय प्रवास हा शिवसेनेचा आहे. सचिन नायर आले, स्वागतच आहे. मुंबईत एक चांगलं बळ भेटलं आणि मला वाटतं अधिक येणे बाकी आहे. एखादी मॅच हारलो म्हणजे काय फक्त एकाचा दोष असतं का? सगळ्यांचाच दोष असतो. फुटणारे तेवढे दोषी, बाकीचे सगळे चांगले असं म्हणता नाही येत ना. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह वैभव पाटील, मुंबई.